एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर 50 किलोमीटर दूर जाऊन कारसह तिच्यावर पेट्रोल टाकलं आणि आग लावली। नेमकी घटना काय घडली मंडळी, तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। मंडळी, ही जी घटना घडली ती मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यामध्ये घडली। सीमा कुर्मी नावाच्या महिलेचा मृत्यू एका कारमध्ये जळून झाला। सुरुवातीला सर्वांना वाटलं की हा एक अपघात आहे। मग पोलिसांनी तपास सुरू केला। माहितीनुसार 20 मार्च रोजी सीमा कुर्मी या महिलेचा पती डॉक्टर निलेश कुर्मी हा उशिरा रात्री 2च्या आसपास घरी आला आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आणि त्या वादामध्येच डॉक्टर निलेश कुर्मी याने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला। त्यानंतर डॉक्टर निलेश कुर्मी यांनी आपल्या 2 साथीदारांना बोलून घेतलं, रामकृष्ण आणि शुभम। त्याने त्यांना खोटं बोलून घेतलं। त्याने सांगितलं की माझ्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आला, मला हॉस्पिटलला घेऊन जायचे, तर मला मदतीसाठी या, असं सांगितल्यानंतर रामकृष्ण आणि शुभम हे लगेच त्याच्या घरी आले। सीमा कुर्मी या महिलेला त्यांनी कारमध्ये बसवलं। कारमध्ये बसवत असताना त्यांची मुलगी ही जागी झाली रात्री। तेव्हा डॉक्टर निलेश कुर्मी यांनी आपल्या मुलीला सांगितलं की आईला दवाखान्यामध्ये घेऊन जातोय। त्या ठिकाणाहून ते तिघं निघाले। जवळपास त्यांनी 50 किलोमीटर एका निर्जन ठिकाणी कार नेली आणि त्या ठिकाणी डॉक्टर निलेश कुर्मी याने कारवरती आणि आपली पत्नी सीमा कुर्मी हिच्या शरीरावरती पेट्रोल टाकलं आणि आग लावली। आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंडळी, ते तिघही पाहत होते कार जळताना। जे निलेशचे मित्र होते त्यांनी देखील सीमाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी तसंच सीमा आणि कारला जळू दिलं। पोलिसांना त्यांनी वेगवेगळे कारण दिले की अपघात झाला होता, त्यानंतर CNG ब्लास्ट झाला होता, पत्नीला हृदयविकाराचा झटका आला होता, असे वेगवेगळे कारण ते पोलिसांना देत होतं। पण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सगळे पुरावे जमा केले आणि त्यावरनं हे सत्य समोर आलं। आणि मंडळी, तपासामध्ये अजून एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ते म्हणजे जे डॉक्टर निलेश कुर्मी होते त्यांचं एका युवतीसोबत अफेअर सुरू होतं आणि सीमा कुर्मी पत्नी आणि पती डॉक्टर निलेश कुर्मी यांच्यामध्ये खूप दिवसापासून वाद सुरू होता आणि या वादामधनच हा खून करण्यात आला होता। खून करण्यामागचं कारण म्हणजे त्यांचं एका युवतीसोबत अफेअर असल्यामुळे हा सगळा प्रकार घडून आलाय। मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।